मेष राशी 2025 वार्षिक राशी भविष्य। जर तुमचा जन्म 21 मार्च ते 19 एप्रिल दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी मेष आहे। चंद्र राशीनुसार तुमच्या नावाचे अक्षरे अ आ चो चे चो ला ली लो ले लो असतील तर तुमची राशी मेष आहे। दोघांच्या मते 2025 मध्ये तुमचे करिअर, प्रोफेशन, लव्ह लाईफ, शिक्षण, कुटुंब आणि आरोग्य कसे असेल ते तपशीलवार जाणून घ्या। 29 मार्च नंतर तुमच्यावर शनीचे 7.5 सुरू होणार आहे। यानंतर गुरु मिथुन राशीत प्रवेश करेल। वर्षाच्या मध्यापर्यंत वेळ चांगला आहे। त्यानंतर चढ उतार होतील। अभ्यासात चांगले यश मिळेल। नोकरी व्यवसायात प्रगती होईल। प्रेम जीवन सरासरी असेल। जोडीदाराशी सुसंवाद ठेवा। शनिवारी सुंदरकांड पठण करावे। भाग्यवान दिवस मंगळवार आहे आणि रंग केशरी आहे। यासोबतच ओम हनुमंते नमः या मंत्राचा जप केल्याने शनीपासून तुमचे रक्षण होईल। आता आपण वार्षिक कुंडली तपशीलवारपणे जाणून घेऊया। मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। 2025 मध्ये मेष राशीच्या लोकांचे करिअर आणि व्यवसाय जाणून घ्या। 29 मार्च 2025 पर्यंत नोकरीची परिस्थिती चांगली राहील। शनीच्या 7.5 मुळे सावध राहावे लागेल। जर तुम्ही सावली दान केलीत आणि हनुमान चालीसा वाचलात तर तुमचे भाग्य नोकरीत उंचावेल। एकंदरीत तुमची राशी मंगळ असल्यामुळे तुम्ही तुमच्या नोकरीत यशस्वी व्हाल। व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर 2025 मध्ये गुरु, शनी, राहू आणि केतूच्या चालीमुळे हे वर्ष व्यवसायात संमिश्र परिणाम देईल। तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील आणि व्यवहारात सावध राहावे लागेल, कारण शनीच्या 7.5च्या पहिल्या चरणाचा आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो। मात्र तुमच्या मंगळ राशीमुळे तुम्ही सर्व गोष्टीवर मात कराल। एकंदरीत तुमचे करिअर आणि प्रोफेशन चांगले होईल। 2025 मध्ये मेष राशीच्या लोकांचे शिक्षण कसे असेल ते जाणून घ्या। शनी आणि राहूमुळे तुम्हाला फारशी अडचण येणार नाही, परंतु गुरुग्रह अतिक्रमण करणारा असल्यामुळे तुम्हाला तुमच्या शिक्षणात चढ उतार दिसू शकतात। 14 मे 2025 पर्यंत तुम्ही तुमच्या अभ्यासात आणि करिअरशी संबंधित कामात बेफिकीर राहू नका। तथापि 14 मे पर्यंत गुरुची स्थिती तुलनेने अनुकूल असल्याने या काळात अभ्यासाची पातळी चांगली राहील। अभ्यासासाठी बाहेरही जाता येते। कठोर परिश्रमाबरोबरच गुरुवारच्या उपायाचे पालन केले तरच तुम्ही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकता। उत्तर किंवा नैऋत्य दिशेला बसून अभ्यास करावा, यामुळे यशाची शक्यता वाढेल। वर्ष 2025 मेष राशीच्या लोकांचे विवाह आणि कौटुंबिक जीवन कसे असेल ते मेष राशीच्या लोकांनी नक्कीच जाणून घ्या। जर तुम्ही अविवाहित असाल तर यावेळी तुमचे लग्न निश्चित होण्याची शक्यता आहे। यासाठी गाईला गूळ खाऊ घालावा, मुलाने शुक्राचा उपाय करावा आणि मुलीने बृहस्पतीचा उपाय करावा। वर्षाची सुरुवात वैवाहिक जीवनासाठी खूप चांगले परिणाम देईल, परंतु वर्षाच्या मध्यभागी काही कौटुंबिक कारणामुळे मतभेद होऊ शकतात। 2025 मध्ये मेष राशीच्या लोकांचे प्रेम जीवन कसे असेल ते नक्कीच मेष राशीच्या लोकांनी जाणून घ्या।
प्रेमीसाठी 18 मे 2025पर्यंत काळ चांगला राहील. यानंतर गैरसमजातून वाद होण्याची शक्यता आहे. म्हणून एकमेकांशी एकनिष्ठ राहणे खूप महत्त्वाचे असेल. एकमेकांना समजून घेऊन ऐकण्याची सवय लावली तर बरे होईल. मुलांसाठी प्रेम जीवन थोडे कठीण असू शकते, कारण वर्षाच्या मध्यात ग्रहांच्या बदलामुळे तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या काळात मुलींना त्यांच्या जोडीदाराबद्दल निराशा वाटू शकते. गुरुवारी आणि एकादशीचे व्रत करून मन शांत ठेवले तर बरे होईल. वर्ष 2025 मेष राशीच्या लोकांचे आर्थिक पैलू कसे असतील हे मेष राशीच्या लोकांनी नक्कीच जाणून घ्या. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. यावर्षी तुमची आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे, कारण वर्षाच्या मध्यापर्यंत म्हणजे मे महिन्यापर्यंत गुरु तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या भावात असेल. या काळात गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाले तर जमीन, इमारत, वाहन यापैकी कोणतेही सुख मिळू शकते. शेअर बाजाराऐवजी सोन्या चांदीत गुंतवणूक करावी. शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या दृष्टीने हे वर्ष सरासरीचे राहील. 2025मध्ये मेष राशीच्या लोकांचे आरोग्य कसे असेल हे मेष राशीच्या लोकांनी नक्कीच जाणून घ्या. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर मेष राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष सरासरी असणार आहे. शनीच्या चांगल्या चालीमुळे तुमचे आरोग्य मार्चपर्यंत चांगले राहील. यानंतर 7.5चा प्रभाव तुमचे आरोग्य बिघडू शकतो. पोटाशी संबंधित समस्यासोबतच सांधे आणि हाडाशी संबंधित समस्या असू शकतात. राहू आणि शनीच्या हालचालीमुळे अनावश्यक ताण येऊ शकतो. जीवनात कठोर परिश्रम आणि धावपळ वाढेल. आहाराकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेतली तर बरे होईल. योग आणि ध्यानाची मदत घ्या. 2025 हे वर्ष मेष राशीसाठी चांगले जावे याची खात्री करण्यासाठी हे उपाय नक्की करा. ते उपाय कोणते आहेत ते नक्की जाणून घ्या व अंमलात आणा. नंबर 1, दररोज मारुती स्तोत्र, हनुमान चालिसाचा पाठ करा किंवा दर शनिवारी सुंदरकांड पाठ करा. नंबर 2, गुरुवारी व्रत करा आणि दर गुरुवारी मंदिरात बेसनाचे लाडू अर्पण करा. नंबर 3, बुधवारी कुलदेवीची पूजा करा आणि दर 3ऱ्या महिन्यात मुलींना अन्नदान करा. नंबर 4, शनीची वाईट कामे टाळा, म्हणजे व्याज देणे, जुगार खेळणे, दारू पिणे आणि दुसऱ्याच्या स्त्रीवर लक्ष ठेवणे. नंबर 5, तुमचा लकी नंबर 9 आहे. लकी रत्न कोरल, लकी कलर ऑरेंज, लकी वार मंगळवार आणि लकी मंत्र आहे तो म्हणजे ओम हम हनुमंते नम हे है. या ओम मंगलाय नम. मित्रमैत्रिणींनी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर,